नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण गोडा मसाला बघणार आहोत. तर गोडा मसाला हा आपण मसाले भात किंवा वांग्याची भाजी याला पण वापरतो. हा ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला आहे. तर चला तर मग तो कसा बनवायचा, घरच्या घरी कसा बनवायचा ते आपण बघूया. खूप छान वास असतो आणि खूप छान टेस्ट येते भाज्यांना किंवा आपण मसाले भात करतो त्याला वेगवेगळे पदार्थ आपण त्यापासून बनवू शकतो. तर चला तर मग आपण गोडा मसाला कसा बनवायचा घरच्या घरी तो आपण बघूया. आता आपण गोडा मसाला करत आहोत आणि इथं मी मोठी वेलची घेतलेली आहे, ती आता आपण छान भाजून घेत आहोत. आता मी इथं दालचिनी घेतलेली आहे, तेलातच आपण भाजून घेणार आहोत. हे जवळपास 1-2-3 चमचे आपण दालचिनी घेतलेली आहे. आता ती पण छान तेलात भाजून घेत आहोत. आता मी यामध्ये लवंग घालून घेतलेले आहेत. लवंग सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. लवंग छान फुटायला लागल्यात. आता हे पण आपण छान भाजून घेत आहोत. हे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. छान ते आता गरम झालेलं आहे. यामध्ये आपण गोडा मसाल्याचे जिन्नस आपण आता तळून घेणार आहोत. मी यात 3 चमचे शहाजिरं घेतलेलं आहे. जे आपण मसाल्यात घेतो ते शहाजिरं आपण घेतलेलं आहे. हे आता छान आपण या तेलामध्ये भाजून घेत आहोत. तेल छान गरम झालं होतं. आता यामध्ये आपण शहाजिरं भाजून घेत आहोत. आता यामध्ये मी पाव वाटी जिरे घातलेले आहेत. हे जिरे पण आपण भाजून घेत आहोत. सगळं आपण तेलामध्ये तळून घेतलेलं आहे. आता मी तेल सगळं आपलं तेल जर उरलं असेल तर त्यामध्ये आपण तीळ भाजून घेत आहोत. तीळ हे मी अर्धी वाटी घेतलेली आहे. तर तेल उरलं नसलं तरी चालेल, कारण का तिळाला स्वतःच तेल असतं त्यामुळे ते सुटतं. आता आपण तीळ छानपैकी भाजून घेत आहोत. आता त्याच कढईमध्ये मी तीळ भाजून घेत आहे. अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे. छानपैकी आपण हे आता भाजून घेत आहोत. तुम्ही बघू शकता इथं मी छानपैकी तीळ भाजून घेत आहे. हे छानसं लालसर झाले की आपण हे काढून घेणार आहोत. आता मी यात थोडंसं तेल घातलेलं आहे. आता आपण यामध्ये धने भाजून घेत आहोत. मी 4 वाट्या धने घेतलेले आहेत. तर आता आपण हे धने छान त्या तेलावर भाजून घेणार आहोत. 4 वाट्या मी धने घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मी अर्धी वाटी तीळ घेतलेले होते आणि पाव वाटी आपण साधं जिरं घेतलेलं आहोत. 3 चमचे आपण शहाजिरे घेतलेले आहेत. तर आपण एक 5-6 जी मसाला वेलची आहे ती घेतलेली होती, ती पण आपण भाजून घेतलेली आहे. नंतर लवंग 3 चमचे आणि शहाजिरं 3 चमचे असे आपण सगळं तेलावर भाजून घेतलेले आहेत. आता आपण इथं आपण धने भाजून घेत आहोत. धने स्वच्छ मी निवडून घेतलेले आहेत. कारण त्यात काट्या कुट्या असतात, त्यामुळं दगडं असतात, त्यामुळं मी स्वच्छ निवडून घेतले होते. आता आपण हे छान भाजून घेणार आहोत. छान तांबूस तपकिरी चॉकलेटी रंगावरती आपण हे भाजून घेत आहोत. तेल न घालता मी आता इथं खोबरं घातलेलं आहे. खोबरं मी खिसून घेतलं होतं. तर ते खोबरं सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. छान असं तांबूस रंगावरती आपण खोबरं भाजून घेत आहोत. तर एक बक्कल जे असतं किंवा 1 वाटी खोबऱ्याची मी घेतलेली आहे. सुको खोबऱ्याची वाटी आहे आपण घेतलेली आहे. तेल न घालता मी हे भाजून घेत आहे, कारण का सुको खोबऱ्याला स्वतःच तेल असतं, त्यामुळं तेल घालावं लागत नाही. आणि शेवटी मी हे खोबरं घेतलेलं आहे. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आपलं खोबरं छान खरपूस असं भाजून झालेलं आहे. मी 1-2-3 मिनिटं भाजून घेतलं होतं.
तर आपलं हे खोबरं छान भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथं मी आपण तळून घेतलेले सगळे जे आपण जिन्नस आहेत ते मी या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. इथं तीळसुद्धा मी भाजून घेतलेले काढून घेतलेले आहेत आणि इथं धने काढून घेतलेले आहेत. आता हे सगळं जिन्नस जे आहेत ते थंड झाल्यावरती आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे. जे आपलं थंड केलेले जे जिन्नस होते तर मी यातनं धने आणि आपण जे जिरं, शहा जिरं, मसाला वेलदोडा, लवंग, दालचिनी हे सगळं आपण एकत्र इथनं ह्याच्यातनं दळून घेतलेलं आहे. आता हे आपण चाळून घेऊया. परत चाळून घेऊन तो चाळ राहिलेला असतो तो सुद्धा आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मी चाळून घेतलेली आहे, एका परातीत चाळून ठेवलेली आहे. तर आपण हे चाळून घेणार आहोत. तर तीळ आणि खोबरं हे आपण चाळून घेणार नाही आहोत, त्याचा फक्त आपण कूट करून घेणार आहोत. तर आपण हे आता चाळून घेऊया. धने आणि जे आपले मसाल्याचे पदार्थ होते, वेलदोडे आणि जिरं वगैरे आपण जे तळून घेतलं होतं ते एकत्र करून मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधनं. आता हे आपण चाळून घेऊया. तर या पद्धतीनं मी चाळून घेतलेलं आहे. बारीक पूड खाली पडलेली आहे आता. आणि यामध्ये आपण जो वरती चाळ राहिलेला होता, जो जाडसर भाग होता तो मी यामध्ये घातलेला आहे. आता आपण परत एकदा मिक्सरवरून फिरून घेऊया. तर परत एकदा मी मिक्सरवरून काढून घेतलेला होता आणि आपण हे चाळून घेत आहोत. हे तुम्ही बघू शकताय. अजून थोडासा आपण चाळा परत राहिलेला आहे, हा परत आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत. इथं पूर्ण चाळून घेतलेले आहे धना आणि जे आपण तळून घेतलं होतं ते सगळं आपण चाळून घेतलेलं आहे छानपैकी. बारीक जोपर्यंत मऊ असं पीठ पडत नाही तोपर्यंत आपण चाळून घेतलं होतं आणि परत मिक्सरमधून आपण काढून घेत होतो. तर आता आपण इथं मी तीळ घेतलेले आहेत. आता आपण हे तीळसुद्धा बारीक वाटून घेणार आहोत, पण तीळ चाळायचे नाही आहे आपल्याला, तसंच आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर मी तर तीळ बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण हे या मिश्रणामध्ये आपण घालून घेऊया. तर आपण तिळाचं जे कूट आहे ते आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपण खोबरं भाजून घेतलेलं होतं ते आपण कूट करून घेणार आहोत खोबऱ्याचं. आपलं इथं खोबऱ्याचं पण कूट करून घेतलेलं आहे. आता हे आपण तीळ आणि त्या तिळामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊया. तर इथं मी खोबऱ्याचं जे वाटण केलेलं होतं ते मी मिश्रण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट घातलेलं आहे. आपण एक 2-3 चमचे मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. तर आता हे आपण सगळं एकत्र मिश्रण कालवून घेऊया. हातानं कालवायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय मी हातानं एकत्र करते. हे छानपैकी असं मिश्रण सगळं एकत्र असं आपण हातानं एकत्र करून घेऊया. तर या प्रकारे मी माझ्या काचेच्या वरणीमध्ये मी भरून ठेवलेला आहे मसाला. तर हा पाव किलोपेक्षा पण जास्त आहे. तर घरच्या घरी आपला गोडा मसाला तयार आहे. तर तुम्ही बघू शकताय आपला हा ब्राह्मणी पद्धतीचा गोडा मसाला तयार आहे. हा मसाला तुम्ही मसाले भात किंवा वांग्याची भाजी किंवा घोसावळ्याची भाजी अशा आपण आपल्या भाज्यांना आपण हा मसाला वापरू शकतो आणि मसाले भात एकदम छान होतो. हा मसाला घातल्यानंतर गोडा मसाला आपण घालतो. तर कसा वाटला नक्की एकदा करून बघा घरी. तर जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा अशा नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत येतील. तर आपण पुढच्या रेसिपीमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया.
तोपर्यंत नमस्कार.